बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. एंड ऑफ द वर्ल्ड ऑन जजमेंट डे फॉर ऑल सोल्स बाय बापूजी, कयामतचे निशान, कलियुगाचा अंत भाग 1 या शृंखलेतील भाग 2 आज आपण ऐकणार आहोत आणि त्याचे शीर्षक आहे सात आसमान के परे सारे जहां का नूर, सर्वोच्च परमात्मा. आज आपण या वेब सिरीज भाग 2 मध्ये बापूजींच्याकडून जाणून घेऊ इच्छित आहोत की सात आसमान के परे सारे जहां का नूर म्हणजे सर्वोच्च परमात्मा आणि हे सायन्सच्या ज्ञानाशी कसे पडताळून बघता येईल. बापूजी म्हणतात परमशांती. ते पुढे म्हणतात की परिवर्तन तर सर्वोच्च परमात्मा करेल, तर समस्त मल्टीवर्सचे परिवर्तन कसे करेल. पण खुदा ताला कुठे राहतो. सगळ्यात आधी तर हे समजून घ्यावे लागेल की म्हणतात ना, सारे जहां का नूर कहाँ रहता है. तो सात आसमानच्या पलीकडे राहतो. तर आपण सात आसमान किंवा सात आकाश कशाला म्हणणार. वरती आपल्या धरतीचे आसमान तर दिसत असते, त्याच्यावरती दुसरे, त्याच्यावरती चौथे आसमान, पाचवे आसमान, सहावे आसमान, सातवे आसमान असे कशाला म्हणता येईल. जसे सर्व शास्त्रांचे सार समजून घेतले पाहिजे, मग तो कोणताही धर्म असो, आपण तर सर्व धर्म जातीपातींच्या पलीकडे जाऊन व्यापक आणि सर्वसमावेशक आदी सनातन हिंदू देवी देवता धर्म याबद्दल चर्चा करतो. आपण तर डबक्यातल्या बेडक्यासारख्या गोष्टी करत नाही. ज्ञानजलाची मासोळीसारखे जीवन जगावे. तर जिथे जिथे चांगले शब्द मिळत असतात त्या प्रत्येक जागेवरून कुठूनही चांगले शब्द मिळाले तर त्याचा जीवनात उपयोग करावा. चांगल्या गोष्टी ग्रहण कराव्यात, वाईट गोष्टी सोडून द्याव्यात, परंतु संकुचित वृत्तीचे बनायचे नाहीये. डबक्यातल्या बेडकासारखे बनू नका, ज्ञानजलाची मासोळी बना, असे बेहदचे बापूजी आपल्याला सांगतात. तर आपण ज्ञानसागराबद्दल चर्चा करत आहोत आणि पाहिले तर म्हणतात की सारे सात आसमान कशाला म्हणणार. जसे हिंदू शास्त्रांमध्ये लिहिले आहे ना की धरतीच्या वरती 7 लोक असे आपल्याला सांगितलेले आहे. भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक आणि त्याच्यावरती सत्यलोक म्हणजे ब्रह्मापुरीपर्यंत आहेत आणि 7 आसमान होतात. 7 लोकांना 7 आसमान म्हणूया. हिंदू शास्त्रांनुसार आपण सांगतो, कारण की हिंदू शास्त्रातील ज्ञान आणि विज्ञान हे टॅली होते. जसे ब्रह्माकुमारीजवाले सर्व शास्त्रांचा सार समजावतात ना, निराकार नूरला मानत असतात. जसे शिव निराकाराला मानतात, म्हणजे सारे जहां का नूर म्हणजेच नूर म्हणजे लाईट. तर ख्रिश्चनांनी सुद्धा म्हटलेले आहे की गॉड इज लाईट. अशा प्रकारे सर्व शास्त्रांचे सार 7 आसमान आहे. सारे जहां का नूर तर केवळ एक ब्रह्मापुरीपर्यंत 7 लोक होतात. याच्यावरती विष्णुपुरी, विष्णुपुरीमध्ये तर आकारी देवता राहतात. त्याच्याही वरती शिवपुरी येते, तिथे आकारी देवता राहतात. त्याच्यावरती परमधाम आहे. तर तो एका ब्रह्मांडाचा म्हणजे एका सोलर सिस्टमचा नूर, परम लाईट किंवा निराकाराचे स्थान आहे. काय एक सोलर सिस्टम सारे जहां का नूर असेल का. सारे जहां म्हणजे किती विशाल आहे हे सगळ्यात आधी आपल्याला बघावे लागेल. सारा जहां तर जसे गॅलेक्सीला सुद्धा सारा जहां म्हणता येणार नाही. इतर गॅलेक्सीलाच सारा जहां म्हणतील, पण ते पुरावा देत नाहीत. सायन्सवाले मनुष्य आत्म्याच्या बुद्धीचा विकास करण्यासाठी सारे जहां का नूर म्हणतात. म्हणजे बेहदचे विश्व किती विशाल आहे. बेहदच्या विश्वाचा रचनाकार शोधतील ना, एवढी मोठी दुनिया आहे. तर आजपर्यंत का बरे या दुनियेत कुणीही सांगितलेले नाही. एवढे मोठे सायन्सची साधनं का बरं उन्नत होत आहेत. तो सर्वोच्च परमात्मा बेहदच्या विश्वाचा स्वामी सारे जहां का नूर सायन्सची संशोधनं करवून घेत आहे, कारण की मनुष्य आत्म्यांना त्यांच्या बुद्धीने अधिक चांगले समजेल. आता अनंत भैया म्हणतात, तर बापूजी जजमेंटमध्ये निशाणी काय असेल. बापूजी म्हणतात, हो सांगतो. सगळ्यात आधी नूर कुठे राहतो हे आपण बघूया, नंतर निशाणी सांगतो. नंतर प्रत्येकाच्या कर्मानुसार हिशोब होईल. कुणाला सजा मिळेल, कोण आनंदी होईल. या महाकाल प्रलयामध्ये कोण रडेल, कोण नाचेल हे मी सांगत आहे. हे सर्व अखेरीस येईल. सगळ्यात आधी सारे जहां का नूर याची व्याख्या समजून घ्या. सारे जहां का नूर कुठे राहतो. काय गॅलेक्सीला सारे जहां का नूर म्हणता येणार नाही. युनिवर्सला सुद्धा म्हणता येणार नाही.
ग्रेट युनिवर्सला सुद्धा म्हणता येणार नाही, एका मल्टिवर्सला सुद्धा म्हणता येणार नाही. सायन्सवाल्यांनी फक्त एका मल्टिवर्सपर्यंत संशोधन केलेले आहे. असे तर बेहिशोबी मल्टिवर्स आहेत. बेहदचे जे ब्रह्मांड आहे तर ते बेहदचे ब्रह्मांड प्रचंड विस्तारित आहे. त्याचा मालक स्वामी तिथून आपल्या ब्रह्मांडामध्ये येऊन मल्टिवर्समध्ये परिवर्तन करेल. तर सारे जहां के रूहांच्या आत्म्यांची गोष्ट आहे ना, फक्त एका धरती लोकाची गोष्ट नाही. जसे मुस्लिम म्हणतात की भाई इथे खुदा तालाचे राज्य, तर अशा 18,000 धर्तीवर आहे. किती? तर आता तर असे म्हणतात की हे मी कुठेतरी एका मुस्लिम भाईच्या तोंडून ऐकलेले आहे की ये खुदा ताला का राज 18,000, अशा 18,000 धर्तींवर त्यांचे राज्य आहे. एका सोलर सिस्टममध्ये धर्तीवर मनुष्य आहेत ना, तर अशा 18,000 धर्ती आहेत. आणि 18,000 सोलर सिस्टम झाल्यानंतर जसे सायन्सवाले म्हणतात ना, क्लस्टर ऑफ सोलर सिस्टम सुद्धा आहे. तर 18,000 सोलर सिस्टमचा एक समूह असेल, तिथून हे लोक आलेले असतील. सगळ्यात आधी तर हे सर्व धर्मपिता धर्मगुरू दूरवरून का आलेले आहेत? कुणी दूर युनिवर्समधून आलेले आहेत. जीससवाले म्हणतात की ते 7 युनिवर्सचे मालक आहेत. तर या धर्तीवर त्यांना सगळ्यात आधी माहिती झाले होते की खुदा ताला या ब्रह्मांडातील धर्तीवर साकारी रूपात मनुष्य अवतारात स्वतः येणार आहे. त्यांना मेसेज मिळालेला होता. म्हणूनच तर दूरवरून कुणी गॅलेक्सीमधून आले, कुणी युनिवर्समधून आले, कुणी ग्रेट युनिवर्समधून आले. खूप दूरवरून येऊन आता तर दूरच्या मल्टिवर्समधून सुद्धा आले. इथे सूक्ष्म जगतामध्ये, रुहानी दुनियेत सूक्ष्म जगतामध्ये हे सर्व आत्मे येत आहेत. दूर मल्टिवर्समधून जसे 201 कला, 301 कला, 401 कला, 501 कलेमधून सुद्धा निराकारी स्वरूपात असे आत्मे येत आहेत. आता बापूजी बेहदची परमशांती म्हणत सर्व मुलांना आशीर्वाद देतात. श्रोते हो, दर्शक हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा, छान कमेंट्स करा आणि बापूजींच्या मराठी आणि हिंदी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून त्यावरील सर्व ज्ञानाचे व्हिडिओ पाहून ज्ञानसमृद्ध व्हा. बेहदची परम महाशांती होत आहे.